शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। आम्ही जी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यामध्ये आमची जमीन काळी जमीन, यापूर्वी आम्ही त्या जमिनीमध्ये ऊस, टोमॅटो, घास अशी सारखी पिकं घेत होतो आणि आम्हाला पाहिजे असं उत्पन्न त्या टायमाला मिळत नव्हतं आणि परिसराचा विचार केला आम्ही तर आम्ही कुठंतरी चुकतोय बुवा असं आम्हाला वाटत होतं। मला 5 एकर शेती एकूण आणि 5 एकर शेतीमध्ये ऊस, घास, टोमॅटो असं मी घेत होतो आणि त्यामध्ये आम्हाला सरासरी 40 टन ऊसाचं उत्पन्न मिळत होतं। टोमॅटोचा आम्हाला खास असं उत्पादन मिळत नव्हतं। त्यानंतर कंपनीच्या आम्हाला तंत्रज्ञानाची माहिती मिळाली। मग ते आम्ही कन्नडला तो प्लॉट पाहण्यासाठी गेलो। मग तिथं आम्हाला थोडं वेगळं वाटलं, आमच्यापेक्षा डबल उत्पन्न घेणारं शेतकरी आम्ही पाहिले आणि मग तिथून पुढं आम्ही असं ठरवलं 1 एकर ऊसासाठी आम्ही तो प्लॉट निवडला आणि मग वाळे साहेबांनी आम्हाला या टायमाला चांगलं सहकार्य करून वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि त्या प्लॉटची आम्हाला त्यांनी चांगली काळजी घेतली आणि तो चांगल्या पद्धतीने आम्हाला हे तंत्रज्ञान वापरताना अवघड वाटायचं एकदम का 8 वेळेस माल टाकायचा कसा काय, ड्रिचिंग करायची कशी काय, प्रथम खूप अवघड वाटलं। पण आता असं चूक वाटते का आम्ही त्यांच्या सांगितल्या पद्धतीनं थोडं वेगळं कमी केलं, त्यांना हो हो म्हणत गेलो, पण अशी चूक वाटते का आम्ही अजून काही 5 टन ऊस जास्त काढला असता तो मग त्यांच्या पद्धतीने केलं असतं तर थोडं, पण त्यांना नुसतं हो म्हणायचं। ते उभं राहून आमच्या काही गोष्टी तिने करून घेतल्या त्या टायमाला आणि मग ते ड्रिचिंग कवायना प्रत्यक्ष ड्रिचिंग करताना ते तिथे थांबली। मग त्याचा आम्हाला फायदा त्याच्या लक्षात ऊस तोडायच्या टायमाला ते लक्षात आलं आमच्या का आपण जर त्यांचं पूर्ण तंत्रज्ञान चांगला अभ्यास पद्धतीनं जर केला तर समजा उत्पादन अजून काही 5 टन वाढेल। आजही आमची अशी परिस्थिती इतर पारंपरिक पद्धतीची शेती इथं एकरी 40 टनाच्या पुढं ऊस निघत नाही आणि हे एकर असं वाटायला लागलं आता का 5 एकर शेतीला जर आम्ही पाटील बायोटेकचं जर तंत्रज्ञान वापरलं असतं कमीत कमी 20 ते 30 टन ऊस अजून वाढला असता। म्हणजे 50 ते 60 हजार रुपयाची आमची पारंपरिक पद्धती शेतीनं नुकसान झाली या ठिकाणी आणि तोच प्लॉटमध्ये आमचा कमीत कमी 75 टन ऊस पडणार 100%। कालच ऊस तुटून गेलाय तो आणि 30 टन जरी मला वाढून भेटले किंवा 35 टन जरी ऊस मला वाढून भेटला पारंपरिकपेक्षा मला डबल पैसे मिळाले त्या ठिकाणी, माहितीला निश्चित फायदा झाला आणि इकडं माझी जी पारंपरिक पद्धतीची शेती होती याच्यामध्ये मला निश्चित तोटा झाला। दर 30 दिवसाला आम्ही तो डोस टाकीत गेलो। पहिलं ड्रिचिंग केलं, ड्रिचिंग करताना हुमल, कॅलनेट आणि रासायनिक खतामध्ये आम्ही त्याचं सगळं कालवून व्यवस्थित आणि ते डोस आम्ही टाकत आलो आणि डोस टाकता आम्हाला ऊसाचं उत्पादन आम्हाला ते वेगळं वाटायचं पहिल्यांदा, एवढे डोस कसे काय 30-30 दिवस। आमची पद्धत अशी होती फक्त 2दाच आम्ही माल टाकायचो। आता आम्हाला वाळे साहेबांनी ज्या वेळेस आम्हाला सांगितलं बुवा तुम्ही 5 ते 6 वेळेस तुम्हाला माल टाकावा लागेल, 75 किलो माल आम्ही तो आम्हाला त्यांचा हसू यायचं पहिल्यांदा। पण आम्हाला ज्यावेळेस त्यांचा माल टाकून पूर्ण जर शेतीला आम्ही त्या टायमाला त्यांच्या प्लॉटला जो वापरलं त्या टायमाला आम्हाला असं वाटलं का आम्ही पूर्ण शेती आमची ह्याच पद्धतीनं करायला पाहिजे आणि इथून पुढं आम्ही आता त्याच पद्धतीनं ती शेती पाटील बायोटेकच्याच पद्धतीनं ती शेती करणार आहे। ज्या टायमाला आम्हाला खर्चाचा हिशोब द्यायचा ठरला तर पाटील बायोटेकचे 7,500 रुपये आणि आमचे रासायनिक खताचे 7,500 रुपये असे मिळून 15,000 आणि यापूर्वी आम्ही 15,000चा डोस टाकायचो पण 2च वेळेस टाकीत होतो आणि खर्चाची तुलना केली तर दोन्हीचा जवळजवळ सारखा आला, परंतु आमचं 30 टन एकरी उत्पादन वाढलं आणि या 30 टन एकरी उत्पादनामध्ये आम्हाला आज जर 2,500 रुपयाचा जरी भाव धरला कमीत कमी तर ते 260 टन ते म्हणजे 90,000 रुपये आम्हाला एका एकरी फायदा झाला। तर मला इतर शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे का जे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं जो हा मला फायदा झाला हा इतर शेतकऱ्यांनी येऊन इथं पाहिला आहे आणि यांनी तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा आणि पारंपरिक पद्धत सोडून थोड्या चांगल्या पद्धतीनं हा जर विचार केला तर सहज एकरी 75,000 रुपये जरी उत्पादन वाढ झाली तर त्या शेतकऱ्याला काळाच्या गरजेनुसार ही परवडणारी शेती आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी
काळाच्या गरजेनुसार ही पारंपरिक पद्धतीची शेती सोडून आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावा एवढीच माझी विनंती आहे. मी पारंपरिक शेती करत आलो. पूर्वीपासून शेती करत असताना माझे पारंपरिक जमिनीत खत शेणखत नाही, परंतु मला एक ऊस कसा जास्त निघेल या अपेक्षेतून मी प्रयत्न करीत होतो. मी पारंपरिक शेती करत असताना माझं 80-90 टनाच्या पुढं ॲव्हरेज जात नव्हतं, पण बायोटेक्निकचं खतं औषधं वापरल्यामुळं माझ्या ऊसाचे कलर आणखी कांडी इतका फरक वाटला की जेणेकरून 8 इंच 9 इंचाच्या आत माझे ऊसाचे कांडे नाही आहेत, परंतु आज या ऊसाचे कमीत कमी 20-22 कांड्यावर आज ऊस आहे. 8 महिन्याचा ऊस आहे. यात मला अशी अपेक्षा आहे, कमीत कमी आज या ऊसाचं वजन 1.5 ते 2 किलो वजन आहे, परंतु माझा ऊस तुटेपर्यंत कमीत कमी 3 किलोच्यापर्यंत ऊसाचं ॲव्हरेज वजन मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये एका बेटाला 10 ऊस कमीत कमी आहेत. असं मिळून माझं सरासरी एकूण ऊसाचं क्षेत्रात वजन 120 ते 140 टनापर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आज माझं बायोटेक्निकचा खत कमीत कमी 10,000 रुपये खर्च वाढलेला आहे, पण या खतापासून माझी अपेक्षित कमीत कमी 40 ते 50 टनाची वाढ शक्यता होण्याची अपेक्षा आहे. मला कमीत कमी या बायोटेक्निकच्या माध्यमातून 30 ते 35 टनाची वाढ मिळाल्यानंतर यात अपेक्षित माझं कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये नक्की नफा मला जास्त मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, मी पारंपरिक टमाट्याची शेती करत आलो होतो, परंतु टमाट्याच्या शेतीमध्ये कमीत कमी मी एकरी 3,000 जाळीपर्यंत 2,500 जाळीपर्यंतच गेलो होतो, परंतु बायोटेक्निकचं खतं वापरल्यानंतर कमीत कमी एकरी 4,000च्या वरून जाळी माझी अपेक्षित मला मिळालेली होती. त्यामध्ये एक अरेना म्हणून त्याने एक चॉकलेटचा फवारा दिला. त्या फवाऱ्यामधून माझ्या मार्केटमध्ये एवढी टमाट्याला क्वालिटी कमीत कमी 2 महिने क्वालिटीसुद्धा गेलेली नाही. बाजारामध्ये बरोबरच्या शेतकऱ्याच्या जाळीत आणि माझ्या जाळीमध्ये 20 रुपयाचा फरक पडतो. कमीत कमी मला गेल्या वर्षी 20 गुंठ्यामध्ये 1650 ते 1700 जाळी मला माल मिळाला. तेव्हा माझी आग्रहाची शेतकरी मित्रांना अशी आग्रहाची विनंती आहे की बायोटेक्निकलचं खत कोणत्याही पिकाला चालू शकतं. टमाटे असो, कोणताही असो, फुलावर असो, कोणताही असो, इथून मागचा अनुभव आहे आणि तो पुढं शेतकऱ्यांनी अनुभव घ्यावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. मला संपूर्णपणे 21 एकर जमीन असून आम्ही या ठिकाणी आमचं मुख्य पीक हे ऊस आहे आणि आमची जमीन काळी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी ऊसाचंच उत्पन्न घेण्याला जास्त परवडतं. ऊसाबरोबर आमचा कांदा असतो, सोयाबीन असते, गहू असतो. आणि पूर्वी आम्ही ऊस करायचो तर जास्तीत जास्त कस लावून जरी गेलं तरी 50, 55, 60 टनाच्या पुढं आम्ही काही जात नव्हतो. आणि आमच्याकडं मुख्यत्वे सुरू ऊस होतो. आडसाली लागवडी करता आम्ही या ठिकाणी आडसाली करीत नाही, कारण की आमच्या वावरामध्ये ते उंदराचं जास्त प्रमाण असल्यामुळे आम्ही सुरूच ऊस करतो. आणि पूर्वी सुरू ऊस करत असताना आमचा ताळमेळ खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता. आणि मला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान या ठिकाणी माहीत झाल्यानंतर मी आमच्या परिसरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आणि मागच्या वर्षी 82 टनाचं ॲव्हरेज घेतलं. माझ्याबरोबरीने या ठिकाणी आज जवळपास 50 ते 60 एकर क्षेत्र पाटील बायोटेकच्या अंडर झालेले आहे. आणि ते लोकांचाही जर आता ऊस बघितला आपण तर तोही चांगल्या प्रकारे ते पारंपरिकपेक्षाही त्यांचं उत्पन्न ह्या वर्षी त्यांनी घेतलं असल्यामुळे त्यांचं पीकही खूप जोमात आहे. आणि जवळपास मला वाटतं का भविष्यामध्ये आमच्या परिसरातील लोक 50% तरी का होईना पाटील बायोटेककडे जातील अशी मला अपेक्षा आहे. ज्यावेळेस पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान या ठिकाणी आम्हाला भेटलं आणि त्यांनी दिलेल्या खताच्या शेड्यूलप्रमाणे आणि त्यांचे उत्पादने असलेले कॅलनेट, रिलिनिज आणि ह्युमॉल हे एकत्रपणे टाकून दिल्यामुळे ते पीक की जेवढं त्याला प्रमाणात लागतं आहे तेवढं ते उचलून पिकाची जोमदार वाढ होत होती. हे आमच्या ते लक्षात आलं, कारण की मी स्वतः या ठिकाणी या प्लॉटला स्वतः जे काही खतं लागायचे ते मी स्वतः टाकलेले आहे. त्याचे ड्रेंचिंग पण मी स्वतः केलेलं आहे. त्याच्यामुळे मला ते इतर लागवडीमध्ये आणि पाटील बायोटेकच्या लागवडीमध्ये जे टाकलेल्या खतामध्ये फरक निश्चितच जाणवलेला आहे.
पारंपरिक पद्धतीमध्ये जो काय खर्च येतो त्याच्या प्रमाणामध्ये जरी 7,500 रुपयाचं जे पॅकेज एकरी यांचं पाटील बायोटेकचं आहे, तर एकरी 15,000 रुपये तो एकरी 15 टनाचा ॲव्हरेज तुम्हाला या ठिकाणी वाढव भेटतं आहे. जर बाजारभावाचा विचार केला गेला, सरासरी 2,000 रुपये भाव जरी पकडला, 15 दुने 30,000 रुपये साधारणपणे तुमची एकरी वाढत आहेत. आणि एकरी 30,000 रुपये जर वाढले आणि तुमचा खर्च जरी 7,000 रुपये मायनस केला, तरी तुम्हाला एकरी 20,000 ते 22,000 रुपये नेट नफा तंत्रज्ञान वापरल्यामुळे भेटतो आहे. केवळ याला खर्च आहे म्हणून हे पाहिलं नाही पाहिजे, तर हे तंत्रज्ञान वापरून आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. मागच्या वर्षी ज्यावेळेस मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आणि 85 टनापर्यंत मजल मारली. मागच्या वर्षीसुद्धा पाऊस कमी असल्यामुळे मला 100 टनापर्यंत जाता आलं नाही. शेवटी ती नैसर्गिक क्रिया आहे आणि परिसरातलं जर ॲव्हरेज बघितलं तर 40वरती होतं. 85 टनाचं म्हणजे मला हे 82-85 टन ऊस बसला, हा खूपच म्हणजे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने बसला. आणि परिसरातले जे लोकांचा खर्च आणि उत्पन्न जर बघितलं तर त्या प्रमाणामध्ये त्यांचं काय उत्पन्न निघत नाही आहे. केवळ पाटील बायोटेकची टेक्नॉलॉजी घेतली म्हणून माझा 85 बातला, यावर्षी 71 खोडावा बसला. माझी परिसरातल्या किंवा आजूबाजू संपूर्ण शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही किमान अर्धा एकराला का होईना या ठिकाणी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्या, ते तंत्रज्ञान समजून घ्या आणि त्याचं निघालेलं ॲव्हरेज तुम्ही या ठिकाणी बघा. मी 5वीपासून शेती करतो. आत्तापर्यंत सेंद्रिय खतं टाकून हे करून शेती करायचो, पण हल्ली पाण्याने जमीन भिजाट झाल्यामुळं उत्पन्न कमी निघायला लागलं. पहिल्यापासून मी वांग्याची पिकं घेतली, नंतर कांदा घेतला, नंतर क्षेत्र वाढल्यामुळं ऊसाची पिकं घ्यायला लागलो. गेल्या वर्षी मला 50-60च ॲव्हरेज निघालं. त्याच्यामुळं मग मी यंदा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. आत्तापर्यंत पिकं बरे वाटतात. ऊसाची वाढ झाली, कांडी लांब पडून राहिली, पानाची जाडी जास्त आहे, ऊसाची पण जाडी जास्त आहे. त्याच्यामुळं पीक हिरवंगार दिसतं आहे अजूनपर्यंत. ही 86-0 जाते. आत्तापर्यंत 16-17 कांड्यापर्यंत पीक आहे. 7 महिन्याचं पीक झालेलं आहे. पूर्वी करीत होतो त्याच्यापेक्षा 2-3 वर्षापासून 20-25 टनाची अपेक्षा आहे बुवा जास्त जाण्याची. दरवर्षी मी खर्च करत होतो, त्याच्यापेक्षा जवळजवळ 7,000 ते 8,000 रुपये खर्च वाढतो आहे. पण 25 टनापर्यंत जरी उत्पन्न वाढलं 20 ते 25, तरी मला परवडेल बुवा. असं म्हणजे मला असं वाटतं आहे बुवा, शेजाऱ्या पाजाऱ्याला सुद्धा सांगावं पाटील बायोटेकचं कंपनीचे खतं तुम्ही वापरा. मलासुद्धा चांगला फरक जाणवतो आहे पिकाचा. तुमचंसुद्धा तुम्ही अर्धा एकर घेऊन पहा, 1 एकर घेऊन पहा. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते, त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.